तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेज पराठा। खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। पीठ चाळून झाल्यावर याच्यात टाकले चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकून ही कणिक मळून घेतली आहे। पीठ मळून झाल्यावर याच्यावर टाकले थोडंसं तेल आणि परत एकदा पीठ मळून थोडंसं भिजत ठेवले 10 ते 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया। स्टफिंगसाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेत, उकडून मॅश केलेत। आता त्याच्यात टाकूया बारीक चिरलेली कॅप्सिकम, कांदा आणि कोथिंबीर। काही मसाले टाकूया। मसाल्यांमध्ये मी घेतले हळद, मीठ, मिरची, गरम मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट। सगळं एकत्र करून घेऊया। बटाटे छान असे मॅश झाले की तुमचे पराठे फाटणार नाहीत। ही स्टफिंग मी अशी बनवून घेतली आहे। पीठ सुद्धा भिजलंय। आता आपण पराठे लाटूया। तर सगळ्यात आधी मी छोटासा एक गोळा घेतलाय, थोडंसं पीठ लावून लाटून घेणार आहे। पुरी एवढं लाटून घ्या। आता हा भाग हातात घेऊन पराठ्याचं स्टफिंग भरून घेतलंय। असा काही शेप देऊन ही चपाती बंद करून घेणार आहे। बंद करण्या अगोदर थोडंसं सुकं पीठ टाका, जेणेकरून तुमचा पराठा लाटताना फाटणार नाही। असा शेप दिला आणि जिकडून आपण बंद केलंय त्याला खाली ठेवूया आणि थोडंसं पीठ लावून परत पराठा लाटून घेऊया। तर काही अशा प्रकारे लाटून घेतलाय मी, तुम्ही बघू शकता फाटला नाहीये। काही जणांचा प्रश्न असतो की पराठा फाटू नये यासाठी काय करावं। तर अशा पद्धतीने पराठा लाटा, नक्कीच तुमचा पराठा फाटणार नाही। आता तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता, त्याच्यात टाकलाय पराठा आणि छान असं तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे मी। हा एका साइडने झालाय, दुसरी साइड सुद्धा भाजून घेऊया। तर तुमचा हा पराठा आहे रेडी। तुम्ही दही सोबत किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही पराठा रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।